हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. प्रश्न क्रमांक 3. एकाच दिवशी वेगवेगळ्या साधना उपासना घडतात. कधीकधी एखादी साधना केली जाते. उदाहरणार्थ सोहम ध्यान, गायत्री मंत्र, महामंत्र जप वगैरे. एखादी साधना किंवा उपासना केली की दुसरी केली जात नाही, हे कितपत योग्य आहे याविषयी मार्गदर्शन करावे. योगदास. साधना उपासनेचे प्रयोजन. साधना उपासना करणाऱ्यांना आपण साधना उपासना का आणि कशासाठी करत आहोत याची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. तसे नसेल तर तो एक धार्मिक विधी होतो, एक सोपस्कार होतो. मग तुम्ही एखाद वेळेस साधना उपासना केली नाही की तुम्हाला रुखरुख लागते. यामधून देवाचा कोप, तो होऊ नये म्हणून प्रायश्चित्त वगैरे खुळचट कल्पना निर्माण केल्या जातात आणि यामधून तुमचा खिसा रिकामा होतो. एकादशीचा उपवास असतो, लक्षात राहत नाही. सकाळी न्याहारीला कांद्याचे थालीपीठ खाल्ले जाते. झाले, पाप झाले. पुरोहित सांगतात शांत करून घ्यावी. असे काय आहे त्या कांद्यात की त्यामुळे एकादशीची बिघाडी व्हावी? आणि असे काय आहे त्या पुरोहितांच्या मंत्रात की ती झालेली बिघाडी शांत व्हावी? ही तुमच्या मनाची रुखरुख असते. त्यावर काहीतरी उपाय केला की मानसिक शांती मिळते की झालेल्या चुकांचे मी काहीतरी प्रायश्चित्त घेतले. याऐवजी जर आपणच आपल्याला समजाविले की चुकून झाले आहे, मुद्दामून केलेले नाही, पुढच्या एकादशीला लक्षात ठेवीन, तरीही मनाला शांती मिळते. त्यातून काहीही केले नाही तरी काहीही बिघडत नाही. मुळात एकादशीला उपवास न करणाऱ्यांचे काय बिघडते आहे आणि करणाऱ्यांचे असे काय भले होत आहे? निरांजनाच्या ज्योतीबद्दल तर अत्यंतिक टोकाची अंधश्रद्धा आहे. ज्योत विझणे, निरांजन खाली पडणे अशुभ असते आणि असे झाले तर पुरोहितांकडून ज्योतीची शांत करून घेतात. या आणि असल्या खुळचट कल्पना ज्ञानाच्या शस्त्राने कापून दूर फेकून द्या. यास्तव साधना उपासना यामागील मूलभूत तत्व समजून घ्यावे. तुम्ही एखादे शिखर चढून जाण्यासाठी ट्रेकिंगला जाता. 8 दिवसात शिखर चढून जाण्याची योजना आखलेली असते. शिखरावर दररोज थोडे थोडे चढणे सुरू असते. समजा एखाद्या दिवशी काही कारणाने नियोजित अंतर चढले गेले नाही तर काय होईल? ते शिखर 15-8 दिवसांच्या ऐवजी 9 दिवसात चढले जाईल. याहून काहीही बिघडत नाही. तसेच येथे आहे. तुम्ही दररोज साधना उपासना करत असता. त्यायोगे तुम्ही परमात्म्याची यात्रा करत असता. नित्यदिनी त्याच्याजवळ जात असता. एखाद्या दिवशी नाही झाली साधना उपासना तर नाही झाली, ही त्याचीच मर्जी असते. अर्थात त्याच्या मर्जीच्या नावाने आपण आपली मर्जी त्याच्या नावाने खपवून साधना उपासना टाळू नये. काही अत्यावश्यक कारणाने साधना उपासना करता आली नाही तर त्यात काहीही बिघडत नाही. साधना उपासनेचे प्रयोजन इतकेच आहे की आपण त्याच्यासारखे शुद्ध पवित्र असावे. त्यायोगे जेव्हा तो आपल्याला दर्शन देतो तेव्हा आपण तयार असावे. त्याने दिलेले दर्शन घ्यायची आपली पात्रता असावी. त्यावेळी आपले डोळे दिपून जाऊ नयेत. परमात्मा प्रत्येक जीवाला दर्शन द्यायला उत्सुक असतो, परंतु ते दिव्य दर्शन घ्यायला फार थोडे जण सक्षम असतात. प्रत्येक क्षणी प्रत्येक स्थळी प्रत्येकाला हा दर्शन योग प्राप्त होण्याची शक्यता असते. यासाठी नित्यदिनी साधना उपासना करायची असते. साधना उपासनेची पद्धत. साधना उपासनेची पद्धत माहीत करून घेण्यासाठी त्यांची वर्गवारी प्रामुख्याने 2 प्रकारे करता येते, ती आधी समजावून घेऊया. मग उपासना साधारणपणे कशी करावी ते पाहूया. पहिला प्रकार, नित्यनियमित. काही साधना उपासना अशा आहेत की त्या आपण नित्यनियमित करायच्या आहेत. याचा अर्थ काही साधना उपासना दररोज एका ठराविक वेळी करायच्या आहेत. उदाहरणार्थ योगासने, प्राणायाम इत्यादी दररोज. काही साधना उपासना अशा आहेत की त्या आपण दररोज करायच्या आहेत, परंतु जर त्यासाठी ठराविक वेळ पाळणे जमले नाही
तर जेव्हा वेळ होईल तेव्हा त्या करायच्या आहेत. उदाहरणार्थ ओंकार साधना, ध्यान इत्यादी. सतत काही साधना उपासना अशा आहेत की त्या सातत्याने एका बाजूला सुरूच असाव्यात. उदाहरणार्थ जपसाधना, परमात्म्याच्या अस्तित्वाचे भान इत्यादी. दुसरा प्रकार साधना. आपला देह सुदृढ राहावा, आपण निरोगी राहावे, आपण सतत उत्साही असावे, अध्यात्माची आवड टिकून राहावी, सतत योगिक वातावरण असावे, यासाठी करायच्या पद्धतींना साधना असे म्हणतात. साधना नित्य नियमित करायची असते. उपासना. आपल्याला आत्मस्वरूप प्राप्त व्हावे, आपण साक्षात्कारित व्हावे, आपण मुक्त व्हावे, आपल्याला अयोगिक गोष्टी करायची इच्छाच होऊ नये, यासाठी करायच्या पद्धतींना उपासना असे म्हणतात. उपासना नित्यनियमित जरूर करावी, परंतु त्यासाठी एक ठराविक वेळ नसली तरी चालते. उपासनेसाठी अनुकूल वेळ आणि स्थळ उपलब्ध झाले की लगेच उपासना करावी. काही उपासना काही ठराविक काळ केली जाते. साधना उपासनेची पद्धत. आता साधना उपासना प्रत्यक्ष कशी करावी याची पद्धत समजावून घेऊया. जमेल तर आवडत असल्यास साधना उपासना करताना हळू आवाजात तानपुऱ्याची सीडी लावून ठेवावी. दररोज एका ठराविक वेळ आणि एक ठराविक जागा नक्की करावी आणि साधना करावी. योग साधना या पुस्तकात सोमवार ते गुरुवार ते बुधवार शनिवार असा 3 दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे. त्याप्रमाणे साधना करावी. यात योग नमस्कार, योगासने, योग ऊर्जेची क्रिया, योगक्षण, प्राणायाम, सोहम ध्यान, ओंकार, महामंत्र जप आणि थोडा वेळ स्वतःशी प्रशांत होऊन बसणे यांचा समावेश असावा. पुस्तकात दिल्याप्रमाणे हस्तमुद्रा कराव्यात. रविवारी सुट्टी घ्यावी. सुट्टीच्या दिवशी वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आनंद जरूर घ्यावा, परंतु तरीही कधीही अयोगिक आचरण करू नये. यानंतर जेव्हा वेळ असेल तेव्हा दररोज किंवा एक ठराविक काळ उपासना करायची आहे. त्यासाठी नक्की वेळ आणि जागा ठरविता आली तर उत्तमच. परंतु तसे जमले नाही तर जसे जमेल तसे उपासना करावी. आपण जी उपासना करणार असू ती साधनेमध्ये करू नये. दररोज सर्व प्रकारची उपासना करू नये. आपल्या सोयीने खालीलपैकी कोणती तरी एक उपासना करावी. जी उपासना ज्या दिवशी करायची असेल त्या दिवशी त्याची साधना करू नये. सोहम. प्रत्येक चक्रावर 7 वेळा अशी 7 चक्रांवर सोहम उपासना करावी. त्यानंतर ध्यानस्थ बसावे. महामंत्र. प्रत्येक चक्रावर 7 वेळा असे 7 चक्रांवर जप करावा. अशा माळा जितक्या करता येतील तितक्या कराव्यात. एक वेळ अशी येईल की वैखरी वाणीने जप थांबेल आणि तो मौनात सुरू होईल. नंतर तो आपोआप आपल्याला ऐकू येऊ लागेल. तो ऐकत ध्यानस्थ व्हावे. गायत्री मंत्र. सप्तचक्रांवर गायत्री मंत्राची उपासना करावी. ध्यानस्थ बसावे. ओंकार. समाधी ओंकार करावा. ध्यानस्थ बसावे. अशा या अनेक उपासना असल्या तरी एक उपासना 21 दिवसांचा कालावधी करत असावे. काही कालावधी झाल्यावर आपल्या लक्षात येईल की यातील आपल्याला एक विशिष्ट उपासना जास्त उपयुक्त होत आहे. त्यायोगे आपले ध्यान जास्त चांगले लागत आहे. ती आपल्यासाठी नित्य उपासना असते. येथे लक्षात घ्यावे की प्रत्येकाची उपासना त्याच्या स्वभावानुसार निराळी असते. काही वेळा अशी उपासना आपोआप बदलते. हा बदल स्वीकारावा. आता त्या उपासनेवर लक्ष केंद्रित करावे. एखाद वेळेस काही कारणाने ही ठराविक उपासना बदलावी असे वाटल्यास तसे त्वरित करावे. याचा अर्थ इतर उपासना करणे सोडून द्यायचे आहे असे नाही. सर्व उपासना केव्हा ना केव्हा तरी करत असायचे आहे. याला सतत महामंत्राची किंवा गायत्री मंत्राची जोड द्यावी. अशा वेळी महामंत्र किंवा गायत्री मंत्र चक्रांवर न करता फक्त 4थ्या अनाहत चक्रावर करावा. विशेष करून ज्यावेळी आपल्या मनात इतर विचार येतात त्यावेळी महामंत्र किंवा गायत्री मंत्र मोठ्याने किंवा मनात म्हणायला सुरू करावा. घरात शक्य होईल तितका वेळ महामंत्राची किंवा गायत्री मंत्राची सीडी लावून ठेवावी. दररोज थोडे तरी आध्यात्मिक वाचन मनन करावे.
साधना उपासनेतील प्रगती. आपण योग्य प्रकारे अध्यात्मात प्रगती करत आहोत याची प्रचिती येऊ लागते. आपली साधना उपासना आपल्याला समाधान आणि आनंद देऊ लागते. आपण सदा सतेज, उत्साही, आनंदी राहू लागतो. आपण आध्यात्मिक आवड असलेल्यांच्या सहवासात राहू लागतो. इतरे जण आपल्यापासून आपोआप दूर होतात. आपल्याला विशेष असे प्रयत्न न करतात सत्संग लाभतो. याचा परिणाम म्हणून आपल्या सन्निध आलेलेही आनंदात राहू लागतात. जसजशी उपासना नित्य होऊ लागते तसतशी ती गहन होत जाते. उपासना न करता केव्हाही आणि कोठेही आपले ध्यान लागू लागते. आपल्यासाठी उपासना ही नित्यनियमित साधना होते. ध्यानाशिवाय चैन पडत नाही, त्याची ओढ लागते. ध्यानासाठी उपासनेची आवश्यकता राहत नाही. ही साधना उपासनेतील प्रगती असते. तरीही उपासना सुरू ठेवायची आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा ध्यानाला बसू लागायचे आहे. यासाठी स्थलकालाचे बंधन ठेवायचे नाही. ही परमात्म्याकडे जाण्यासाठी मुक्तीची पहिली पायरी असते. यथाकाळी कुंडलिनी शक्ती जागृत होते. ते दिव्य दर्शन होते. साक्षात्कार होतो. मुक्तीच्या मार्गे यात्रा सुरू होते. हरिओम.